सकाळी सकाळी पडणारा प्रश्न म्हणजेच नाश्ता काय बनवायचा. आज आपण अगदी 10 मिनिटात झटपट असा नाश्ता बनवणार आहे. हा नाश्ता आपला पोटभरीचा नाश्ता आहे बरं का. त्यासाठी आपण गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. चवीनुसार याच्यात मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा तेल घातलेलं आहे. तेल चांगलं असं हे पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि थोडं-थोडं पाणी घालून आपण चपातीचं पीठ कसं मळतो, तसं आपल्याला हा आटा मळून घ्यायचा आहे. आटा मळून झाल्यानंतर त्याला तेल लावायचं आहे बरं का आणि भिजण्यासाठी थोड्या वेळ ठेवायचा आहे. तोपर्यंत कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे आणि कांदा पण असा बारीक कट करून घ्यायचा आहे. आता हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला फक्त मोजकं साहित्य लागते. त्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. कोथिंबीर कट केलेली आहे, कांदा कट करून झालेला आहे, प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यासाठी लाल तिखट, मीठ, मॅगी मसाला आणि तूप लागणार आहे. आता पोळपाट घ्यायचं आहे. एक गोळा असा करून घ्यायचा आहे आणि याची तुम्हाला रोटी बनवायची आहे, चपाती नाही. हे बघा अशा पद्धतीने आणि चपाती खूप अशी रोटी जाड पण नाही बनायची आणि खूप अशी पातळ नाही बनायची. चपातीपेक्षा जाड अशी बनवायची आहे आणि त्याला सगळीकडे एकसारखं तेल लावून घ्यायचं आहे. याच्यामुळे काय होणार आहे, आपण जो परोठा बनवणार आहे, तो परोठा कुरकुरीत, क्रिस्पी होणार आहे आणि खायला खूप टेस्टी लागतो आणि त्याच्यावरती मस्त असा कांदा भुरभुरायचा आहे आणि कांदा भुरभुर असं सुट्टा-सुट्टा करून घ्यायचा आहे आणि सगळीकडे पसरायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती घालायचे बारीक कट केलेली कोथिंबीर. हा परोठा बघायलाच किती छान वाटते बघा आणि त्याच्यावरती घालायचं लाल तिखट, मस्त असं भुरभुरायचं आहे. आता घालायचा मॅगी मसाला आणि मॅगी मसाल्यामुळेच आपल्या परोठ्याला टेस्ट येणार आहे आणि याच्यावरती घालायचं असं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता बघा एकदम मध्यपर्यंत असा एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि आता दोन्ही हाताने एक पुढचा भाग आणि असा पाठीमागचा भाग कोनसारखा असा करायचा आहे. असं आणि असा कोन करत असा रोटीचा पूर्ण असा राउंड पर्यंत आपल्याला ही फिरवत न्यायची आहे आणि वरचा जो रोटीचा किनारा आहे, ते खाली अशी आली पाहिजे. अशा पद्धतीने हा राउंड करत जायचा आहे आपल्याला. बघा, त्याची एक लेयर असा खाली येत आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्या रोटीचा लेयर तयार झालेला आहे आणि खालचा भाग हातावरती थोडासा हे करायचा आणि वरचा भाग पण हातावरती असा हलकासा दाबून घ्यायचा आहे. म्हणजे आपला जो आपण कांद्याचा ह्याचा मसाला घातलाय तो अगदी मध्यमध्ये असा राहतो. बाहेर निघत नाही आहे ना. थोडंसं पीठ टाकून असं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे हा परोठा. बघा मस्त असं मसाला असा पराठ्याला चिटकून बसलेला आहे. आता तवा गरम करायचा आहे आणि आपल्याला त्यामध्ये परोठा घालायचा आहे. आता थोडासा हा झाला नव्हता. तवा जास्त गरम नव्हता झाला. आता दोन्ही बाजूने चांगला खरपूस भाजायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला तूप लावू शकता किंवा तेल लावू शकता किंवा बटर पण लावू शकता. मी लावलेलं आहे तूप आणि तुपामुळं आणि बटरमुळं आपला परोठा टेस्ट खूप छान येते आणि खायला पण खूप टेस्टी लागतो बरं का. आता आपलं बघा मस्त असे परोठा तयार झालेला आहे. अगदी बघूनच मन भरतंय. खायला पण तर तेवढा टेस्टी लागतो बरं का. अशा पद्धतीने मी दुसरा पण परोठा एकदा तुम्हाला करून दाखवते. त्या परोठ्याचं फक्त रोल जमला पाहिजे. त्याच्यामुळं काय होतं ह्या परोठ्याला लेयर व्यवस्थित येतात आणि लेयरमुळं परोठा असा कुरकुरीत, क्रिस्पी मस्त खायला लागतो. अं, करायला अगदी साधा सोपा आहे. खायला तेवढाच टेस्टी लागतो.
आणि कमी साहित्यामध्ये, कमी वेळेमध्ये बनवून तयार होतं आणि आपल्याला सकाळी-सकाळी जास्त विचार करायची गरज नाही आहे. झटपट असा हा नाश्ता तुम्ही बनवून तयार करू शकता. तर हा नाश्ता तुम्ही नक्की बनवा आणि तुम्ही हा मुलांच्या शाळेच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता, ऑफिसच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता आणि हा नाश्ता बनवला तर तुम्ही फक्त लाटताना तुम्हाला थोडंसं जास्त लक्ष द्यायचंय, की हा पोळपाटाला पराठा चिकटला नाही पाहिजे. बघा वरचा थोडंसं हलक्या हाताने खालच्या हलक्या हाताने असा प्रेस करायचा आहे आणि पीठ टाकून असं लाटून घ्यायचं आहे. ही रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि अशाच किचन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेसिपी नक्की शेअर करा. बघा अगदी तिचे असे लेयर होत त्याला लेयर पण येतात. मस्त असे आपल्या कांद्याचे लच्छेदार म्हणू शकता, लेयरवाले म्हणू शकता. पराठे तयार झालेले आहेत. हे पराठे तुम्ही टोमॅटो सॉस, दह्याबरोबर खाऊ शकता. असंच खाल्लं तरी खूप टेस्टी लागतं. असे जर तुम्ही बनवून मुलांना दिले, तर मुलं पण आवडीने खातात. चला बाय-बाय.